पुढच्या बातमीकडे आपण वळतोय तर मंत्री अब्दुल सत्तार यांनी काल मनोज जरांगे पाटील यांची अंतर्वलीत जाऊन भेट घेतली। दोघांमध्ये सुमारे 3 तास चर्चा झाली आहे। एकमेकांवर आरोप करून शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केल्याचं शेतकरी तुम्हाला दुर्लक्ष करेल असा इशारा यावेळी जरांगेंनी सरकारला दिलाय। तर दुसरीकडे जरांगेंनी आणि मी शेतकऱ्यांचं नुकसान पाहिलंय, त्यामुळे आजच्या कॅबिनेट बैठकीमध्ये मी जरांगेंनी केलेल्या सरसकट नुकसान भरपाईच्या मागणीसंदर्भात मुख्यमंत्र्यांसमोर मुद्दा मांडणार असं सत्तार यांनी स्पष्ट केलंय। आरक्षणावरती पण झाले। आम्हाला आमच्या ठरलेलं प्रमाण आरक्षण पाहिजे। मी प्रत्येक वेळेस सांगतो, आजच नाही, मला माझ्या समाजाला राजकारण नाही करायचं। तुम्ही जर नाही दिलं तर आमच्या पुढे पर्याय आहे, आम्हाला त्यात जावं लागणार। तुम्ही त्याच्यावरही विचार करा। तुम्ही फडणवीस साहेबांना बोला, तुम्हाला ज्यांना ज्यांना बोलायचं त्यांना बोला, त्या आमच्यावर काय ढकलाढकली करू नका। प्रामुख्याने शेतकरी आणि तो ओबीसी मध्ये मराठा समाजाचा रिझर्वेशन या दोन याच्यावर मोठ्या प्रमाणावर चर्चा, मला वाटतं 3 तास आम्ही चर्चा केली। तिन्ही तासामध्ये हे दोन विषय जे त्यांनी सांगितले हे मी उद्याच्या आमच्या कॅबिनेटमध्येही सन्माननीय मुख्यमंत्री आणि सर्व मंत्रिमंडळासमोर, शेवटी शेतकऱ्यांच्या बाबतीत जे काही ते बोलले ही सत्य परिस्थिती आहे की शेतकरी हवालदिल झालेला आहे। अशा परिस्थितीमध्ये त्यांना जे काही मदत करता येईल ती मदत सरकार भी, मला वाटतं एकनाथ शिंदे साहेब असतील किंवा देवेंद्रजी असतील किंवा उपमुख्यमंत्री अजितदादा असतील, तिघही, मला तर असं वाटतंय का ही जी माझी चर्चा झाली ही मी कॅबिनेटमध्ये मांडेल आणि शेवटी कॅबिनेट याच्यामध्ये अंतिम निर्णय घेईल। दरम्यान जुळवाजुळव करण्याचा प्रयत्न केला, मात्र जरांगे यांच्या मनात नेमकं काय चाललंय हे ओळखता येणं कठीण आहे असं सत्तार म्हणाले। मनोज जरांगे हे तळागाळातील शेवटच्या माणसाचं प्रतिनिधित्व करतायत। 3 तासात मी विधानसभेत आपलं काही जमतंय का म्हणून जुळवाजुळव करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांच्या मनात नेमकं काय चाललंय हे ओळखू शकलो नाही आणि जुळवू सुद्धा शकलो नाही। तसंच भविष्यात बघू काय होतंय अशी स्पष्ट कबुली अब्दुल सत्तार यांनी दिली आहे। ते नेमकं काय म्हणालेत पाहूयात। तोंडावर आलेल्या म्हणून तर 3 घंटे त्यांना विनंती केली मी। आता त्यांची लढाई वेगळी आहे, ती त्यांच्या लढाईपासून पाठीमागं चर्चेमध्ये तर हटायला तयार नाही। विनंती काय केली? बस हीच विनंती का हे कुठेतरी जुळवाजुळवी होती का, परंतु ते म्हणते माझ्यावर जो विश्वास समाजाचा बारीक लहान मुलापासून तर मोठ्या माणसापर्यंत आहे, मी त्याला कुठेही तडा जाऊ देणार नाही, असे त्यांचे शब्द बोलले। मी तुमच्या समोर हे प्रामाणिकपणाने मांडू लागलो। ते त्यांच्यावर आहे, ते मला वाटतं कोणाला विचारून निर्णय घेणं किंवा कोणी सांगितल्यानंतर निर्णय घेणं हेही जरांगे पाटला साहेबांशी जोडणं काही शक्य होणार नाही। मी किंवा माझ्यासारखे कितीही नेते कार्यकर्ते बोलले तर त्यांच्या मनामध्ये त्यांचं जे काही चालू आहे